आपल्या इथली भारतामध्ये जशी राजमुद्रा आहे ना त्या पद्धतीने अशोक चक्र आणि सिंहाची प्रतिमा बघा. ॲक्च्युली हे सगळं बौद्ध साहित्यामधूनच आहे. आणि हे विहार आता इथे पण बघा सापाचं सारखं दाखवलेलं आहे. असं भरपूर गोष्टी साम्य आहेत. बुद्धांच्या ज्या जातक कथा आहेत तिथून भरपूर सारे कॅरेक्टर आपल्याला मिळतील की जे तुम्हाला भारतामध्ये बघायला मिळतील त्यांच्या साहित्यामध्ये. अशा हिशोबाने कारण भारतामधूनच बौद्ध धर्म पुऱ्या जगाला बाहेर समजला. फक्त काय झालं आता त्याच्यामधून काही अशा सत्ता आल्या की ज्यांना स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. मग त्यांनी काय केलं आणि तिथे बौद्धांचा ध्यास झाला. आणि बौद्धाचं ध्यास होणं हे एकदम काय म्हणतात ना स्वाभाविक असं म्हणू शकत नाही. पण आता बघा हे तुम्ही ही कथा नेहमी ऐकलेली असणार. केस कापून हे दिलं किंवा जटायू किंवा काय म्हणतात. आता हे गणपती तिथे उंदीर आहे बघा. हे सगळं बुद्धांच्या साहित्यामधलं आहे. म्हणजे जो लीडर असतो त्याला गणपती म्हटलं जातं असं प्रमुख. आता ह्याच्यासाठी तुम्हाला हिस्ट्री वाचावी लागेल. त्रिपिटकं व्यवस्थित वाचावी लागतील. मग तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की ह्या प्रत्येक गोष्टी. आता बघा इथे सुद्धा बघा तुम्ही ते छोटंसं बाळ दाखवलं नाचतात आहे. गौतम बुद्धांचंच आहे वाटतं. जन्माला आलेलं आहे ते झाडाला लटकून जन्म दिलेला. हां तेच आहे. त्याच्या आतमध्ये साप ठेवलं की काय कसं हे ठेवलं बघा सगळ्या बाजूने. आता ही बुद्धांची उभी मूर्ती आहे. ही आहे म्हणा किंवा तिथे ती ब्लॅक कलरची आहे. तुम्हाला साम्य दिसतं का काही भारतामधल्या अशा मूर्तीमध्ये? फक्त आहे ना त्याच्यामध्ये काय म्हणतात ना त्याच्यावरती आता ह्याच्यावरती कपडे असे घातलेले नाही आहेत ना. म्हणजे असे फिजिकली आहेत कपडे दाखवलेले आहेत मूर्तीमध्ये. पण मूर्तीच्या वर घातले नाही. मूर्तीच्या वर घातले ना तर तुम्हाला हे वेगळंच दिसणार. अशीच काही ही फजिती उडाली ज्यावेळी मी ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात केलं आणि त्याच्या रिलेटेड वाचायला लागलो. किंवा काही एक यूट्यूब चॅनल आहे मला आता नाव आठवत नाही त्यांचं. त्यांनी बऱ्या प्रकारे एव्हिडन्स देऊन म्हणजे ते ॲक्च्युली अजूनपर्यंत त्यांचं यूट्यूब चॅनल टिकलं आहे कशावरती पुराव्यावरतीच आहे. बाकी बघा नजारा किती भारी आहे. बुद्धांच्या वेळी सगळी समानता होती. ती समानता तोडून काढल्यानंतर आणि त्याच्यामध्ये जे काय म्हणतात ना बुद्ध होते किंवा जे बौद्ध होते किंवा शूद्र म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे बघा शूद्र पहिले कोण होते. ते वाचल्यावरती तुम्हाला त्याचा इतिहास समजेल. मग ते कोणी बनवले कसं बनवले जबरदस्तीने बनवले. कारण हे तुम्हाला बहुतेक साऱ्या हिस्टोरियनमध्ये दिसेल. बाकी बघा कलाकृती किती भारी दिसते. आणि सर्वात चांगली गोष्ट काय माहिती आहे थायलंडमधले मी जेवढे विहार बघितले असे थोडेसे डल दिसायला लागले किंवा काय तर ते पेंट तसं वापरतात काय माहिती नाही पण एकदम चकचकीत दिसतात. गाडी बघा विंटेज कार.
पुणे इतकं भारी आहे. माझा फोटो काढणारा कोण नाही, असंच काढतो. ॲक्च्युली गेलेलो मी बसचं तिकीट काढण्यासाठी, तर बसचं तिकीट मिळालं आहे. तर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे उद्या. बाकी ट्रान्सपोर्टेशन इकडे चांगलं आहे, कनेक्टिव्हिटी आहे, बस आहे चांगल्या प्रकारे. तुम्हाला दाखवासं वाटलं. आता विषय काय माहिती आहे, काही जण याच्यावरती हे आमचं खरं ते आमचं खरं असं बरं म्हणते. तर बाबा मी त्याच्यासाठी बसलेलो नाही काय खरं खोटं. माझ्या वाचनात जे आले आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो किंवा बघण्याचे, आणि त्याचे एव्हिडन्स तुम्हाला. मी जिथून जे एव्हिडन्स सांगतो आहे ते चुकीचं वाटतं तर तुम्ही त्यांच्याबरोबर डिबेट करा ऑनलाईन. तर ती व्यक्ती अशा पद्धतीने आहे की कुठल्याही डिबेटला तयार असते, आणि ते पण पुरावे नुसार. पुरावे म्हणजे विकिपीडिया नाही, हे लक्षात घ्या. नाही तर काय काय जण आजच्या ठिकाणी विकिपीडिया म्हणून पुरावा म्हणून बघतात. ते काय पुरावा नाही, तिथे नॉर्मली फक्त लिहिलं जातं. ते काय तुम्ही पण लिहू शकता. एखाद्याबद्दल काही चुकीच्या माहिती लिहायची आहे तुम्ही बिनधास्त लिहू शकता अशा हिशोबाने. त्याच्यामुळे विकिपीडियाला तुम्ही हे म्हणू नका की काय म्हणतात ना, सोर्स म्हणू नका. सोर्स हा एकदम जेन्युइन पाहिजे. जसं आता काही जण याच्यामध्ये काय म्हणतात, एक व्हिडिओजमध्ये बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोट सांगतात, हे असं म्हणाले, म्हणजे आपल्याच बहुजनांच्या अगेन्स्ट वापरण्यासाठी. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो जे कोट्स वापरले जातात ना ते बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांचे शब्द नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणे मी हे घेतलं आहे कुठून, ह्या लेखकाकडून, म्हणजे जो रायटरकडून. तो रायटर कदाचित ब्रिटिश गोरा असेल, पण त्याचा सोर्स आहे, ते त्याला मानतात असं नाही आहे. अशा पद्धतीने पण भरपूर युक्त होतात. आणि सर्वात महत्त्वाचं काय, सोर्स इम्पॉर्टंट आहे. असंच नाही की मला वाटलं कुठं हे असं आहे तसं नाही. तुम्हाला सोर्स लिस्ट भेटली. मी ट्राय करेन हा व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करेन ना त्यावेळी तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलची लिंक देईन, म्हणजे जेणेकरून तुम्ही विजिट कराल. हा थोडासा कट्टरपंथीवाल्यांना ते हे होणार, हजम होणार नाही. हां, पण तुम्ही जर सोर्स स्वतःहून तपासून बघितला तर तुमचंसुद्धा नॉलेजमध्ये अपडेट होईल. बाकी आपल्याला काय कोणाची खाजून खरूच काढायची नाही आहे. फक्त एवढंच दाखवा, तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काही अशी विशिष्ट माणसं असतात की जी स्वतःला श्रेष्ठ बनवण्यासाठी दुसऱ्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं, दुसऱ्याला इतर अधिकाऱ्यापासून वंचित ठेवायचं आणि स्वतःचं श्रेष्ठत्व महत्त्व दाखवायचं. तर त्याच्यात कुठलं श्रेष्ठत्व आहे? हे असं झालं की माझे 4 भाऊ आहेत आणि एका भावाला मी शिकायलाच दिलं नाही किंवा कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही. आणि मुळात स्वाभाविकच आहे, जर त्यावेळी शिकले असते तर त्यांना नांगडच पाडलं असतं. हे जे काय चालू केलं आहे ते बंद करा. आणि ते त्यावेळीच्या संतांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. संत गाडगे महाराज, त्याच्यानंतर संत तुकाराम यांचे जर तुम्ही वाचन केलात तर तुम्हाला समजेल. महात्मा ज्योतिराव फुले, तर त्याच्यामधून तुम्हाला समजेल की जे जे त्यावेळी अभ्यासक होते त्या सगळ्यांनी ते उघडं पाडलं. म्हणजे विचार करा, ही तर म्हणजे स्वतःहून शिकण्यामध्ये गेले किंवा स्वतःहून लढले त्यावेळीच्या. बघा इथे सुद्धा आहे, त्यावेळीच्या जी काही समाजरचना होती त्याच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्याच्या पुढचंच हे केलेलं आहे. आता बघा इथे सुद्धा गणपती आहे, पण हा गणपती तो गणपती घेऊ नका. ते बुद्धांच्या जातक कथामधून आहेत सर्व कॅरेक्टर. इव्हन तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. पण कसं आहे, सांगितलं जसं लोक पहिले ना ट्रॅव्हल करण्यासाठी पण विरोध होता. मग तो विरोध असताना ते कसं बघणार की थायलंडमध्ये काय आहे? मग स्वाभाविक आहे, जे आपल्याला दाखवतात तर तेच बरोबर आहे. आणि तुम्ही गणपतीचं बघितलात ना, तर गणपती हा उत्सव
जर तुम्ही भारताच्याबद्दल बघितलं तर महाराष्ट्रापुरताच समर्पित होता, तो दिल्लीला कोण करत नव्हतं. ज्यावेळी हे सर्व सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना, मग समजलं अरे हे आपलं पण आहे, असं करूया. आणि मग ते त्यांनी वाढवत गेले. आणि सांगण्यात तात्पर्य काय माहिती आहे, हे कुठून आलं काय आलं ह्याचा अभ्यास करा. आणि मला त्या धार्मिक गोष्टीबद्दल ज्यांच्या असतं त्या आस्थेविरुद्ध बोलायचं होतं. माझं म्हणणं काय आहे की माणसाला वाटून त्यांच्यात भेदाभादी किंवा त्यांच्यात भांडाभांडी लावून ज्यांनी कुटीचं राजकारण करून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि त्याच्याच विरुद्ध राग आहे बस. तो राग का? कारण ते आम्ही सहन केलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, जॉबमध्ये सहन केलं आहे, सगळ्याच गोष्टी बिझनेसमध्ये पण होतात. आणि त्याच्या विरुद्ध राग असणं हा माझा, मी म्हणेन मी माझा स्वतःचा अधिकार आहे तो. कारण मी ते भोगलेलं आहे. ज्याने भोगले नसेल तर त्याला ओळखा असेल त्या गोष्टीचा. अशा पद्धतीने आहे. तिकीट काढून म्हणालो जिमनं जायचं आहे. काही गुगल मॅप लावला नाही आहे, असं साऊथ टू नॉर्थ चाललं म्हणालं समजेल. बघा टी शर्ट्स आणि मोस्टली कपड्याच्या बिझनेसमध्ये आहे ना आपले इंडियन्सच आहेत, भरून पडलेली आहे. पण ओळख दाखवत नाही, घाबरतात, सोळासारखे राहतात, काय समजत नाही. काही जण तर बोलणारी भाषासुद्धा बंद करतात का आता समजेल. आणि माझा चेहरा थोडासा वेगळा आहे. बॅग बघा 1250. बघा किल्ल्यासारखं वाटतं ना. हे तुम्ही जपानला सुद्धा बघू शकता, हे तुम्ही इंडोनेशियामध्ये सुद्धा बघू शकता. पण ॲक्च्युली जर स्टडी केला तर तुम्हाला समजेल की अशा पद्धतीने एक द्वाराची म्हणजे एक तुम्ही ह्याच्या आतमध्ये येऊ शकता. प्रवेशद्वार सॉरी, कशा पद्धतीने बघा त्यांनी ट्रेडिशनल ड्रेस घातला आहे कसा. तुम्हाला किती कॅमेरामधून दिसतं माहिती नाही. जाऊया ना. इकडे मोबाईलवर बोलत गाडी चालवायची ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. आपण एक आहे पेशन्स भरपूर आहेत. कोरियन्स द फाय गेट. आता वरती बघा ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कसं आहे आपलं थाईमध्ये आणि मध्ये बर्मा आणि खाली इंग्लिशमध्ये वाटतं. बर्मा आहे की लाओ आहे, माझ्या मते बर्मा आहे. बर्मा लाओ पण अशा पद्धतीचे डिकॅथलॉनचं कन्व्हिनियन्स स्टोअर. आणि जे तुम्ही जे ऑनलाईनने ऑर्डर कराल ते इथे येईल, तिथून तुम्ही घ्यायचं कलेक्ट करू शकता.
तिथे जायचं आहे. लोकेशन चेक करणं गरजेचं आहे. हे बघा इंडोनेशियन का मलेशियन. हा काय विकतो चणे शेंगदाणे. हे बघा ट्रेडिशनल. हा यांना घालण्यासाठी चणे विकतो. त्यांना सांगायला पाहिजे आमच्या दादरकडे या. जास्तीत जास्त दाणे घालण्यामध्ये आपल्याकडे काय गुजरातीच कम्युनिटी जास्त. गुजराती जैन अशा पद्धतीने. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो इकडे सिंगापूरमध्ये ह्यांना कबुतरांना असे दाणे टाकू शकत नाही. फाईन आहे. कुत्र्याला खायला घालू शकत नाही. फाईन आहे. इवन मलेशियामध्ये सुद्धा आहे तसं तोच नियम. वाव सुंदर आहे ना. आणि तुम्हाला म्हणजे जातक कथक का सांगायचे, कारण कुठलाही उपदेश जसं आता तुम्ही बघितलं असेल ते पुस्तक घेतलं वन आणि स्टार्टअप, तर त्यांनीसुद्धा स्क्रिप्ट म्हणजे स्टोरी घेतले, बिझनेस सांगितलं आहे की कसे त्याच्यातून मार्ग काढू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला सुद्धा जातक कथातून उपदेश देणं, कारण ते लोकांना कथेशी रिलेटेड होतात. ओके असं कथेशी माणूस रिलेटेड होतो आणि मग तो जो काही कोणाला सांगायचं त्याच्या मार्फतचा तर त्या गोष्टी पटकन समजल्या जातात. एका टिकटॉक व्हिडिओ फिटनेस. हे दिल्ली विल्लीचे दिसतात. ठीक आहे सगळेजण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये येतात. बघा आपल्याकडे सारखं